मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच अर्जुनने त्या मैनाचा केस आणि सायलीचा केस दोन्हीही केस सॅम्पलसाठी म्हणून त्याच्या बॅगमध्ये टाकलेत. आणि आता तो अर्जुन विचार करतोय की झालं माझं काम. आता सायली आणि मैनावती या दोघींचेही केस सॅम्पलसाठी पाठवता येतील. मला मनापासून असं वाटतंय की ही लोखंडी कपल्स सायलीचे आईबाबा नाहीतच. त्यांना इथे आणून मी खूप मोठी चूक केली आहे. मला जे वाटतं ते DNA टेस्टमधनं प्रूव्ह होईलच, पण तरीसुद्धा मला असं सारखं वाटतंय की काहीतरी चुकतंय. नाही, आता ना मी हे सगळं सिद्धच करतो असं म्हणून त्याने लगेच चैतन्याला कॉल केलाय. ते केस वगैरे जे ते व्यवस्थित ठेवलेत लॅपटॉपच्या बॅगमध्ये आणि त्याला सांगितलंय चैतन्याला फोन करून, चैतन्य लवकर ये, DNA सॅम्पलचे दोन्ही केस माझ्याकडे आलेत आणि हे बघ आजच्या आज मला रिपोर्ट हवेत बरं का. तू ये आणि लवकरात लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. आणि आता अर्जुनने फोन ठेवल्यावरती पुन्हा ते पिशव्या हातात घेतो तो आणि विचार करतो आता होईल खऱ्या खोट्याचा खेळ सुरू असं त्याने सांगितलंय. आणि आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की सायलीच्या सगळ्या तिघी चौघी बहिणी आल्यात. म्हणजे ॲक्च्युली त्या सायलीच्या बहिणी नाहीच आहेत, त्या आहेत प्रियाच्या बहिणी आणि त्या अगदी प्रियासारख्याच आहेत. तर काही शब्द तर त्यांचे मला प्रचंड खटकलेत. आता त्यावरनं तुम्ही जज करा की नेमकं त्यांचं काम दाम काय असणार आहे. त्यावर बघा आता आल्या आल्या ती मोठ्याने ओरडते, ए बबले. आता त्यातली एक मुलगी ओरडते बरं का, ती जिने स्लीवलेस घातलंय. पूर्णाची बघतच राहतात. कोण आहे ग? पूर्णाची विचारायला लागतात कल्पनाताईंना. मग आता तो सदाशिव फराळ खाता खाता एकदम स्टॉप होऊन जातो. कल्पनाताई विचारतात, तुम्ही कोण आहात? मग लगेच ही मैनावती उठून उभी राहत. मैनावती म्हणते, अहो या माझ्या तिन्ही लेकी आहेत, टीना, मीना, रीना. तेवढ्यात आता त्यातली एक मुलगी म्हणते, अहो आमची बबली कुठे? तर मैना म्हणते, अगं ही काय आहे? आता यांना असं वाटतं बबली म्हणजे ही आपली प्रियाच आहे, आपली बहीण. आणि त्या बरोबर एक्झॅक्टली प्रियाला जाऊन चिटकतात आणि बबले बबले करायला लागतात. मैनावती डोक्याला हात मारून घेत असते. आता सदाशिव पण या दोघींना रोखत असतो. सगळे सुभेदार फॅमिली कशी बघताय बघा ना यांच्याकडे. खरं तर सुभेदार फॅमिलीला या बहिणींना पाहिल्या क्षणीच अगदी खात्री पटली की या पोरी सायलीच्या बहिणी असू शकत नाहीत म्हणून. आता बघा अर्जुनही भांबावून जातो. आता त्यातली एक मोठी जी बहीण आहे ना ती म्हणते, काय गो बबले, अशी कशी हरवली होती ग तू? त्यातली दुसरी मुलगी म्हणते, काय ग चांगली पैशावाल्या घरात पडलीस, राणी झालीस राणी. आता ती गुलाबी साडीवाली जी मुलगी आहे ना ती म्हणते, वा ग बबले काय पैशावाली निघालीस ग. अगं माझ्याकडे कस्टमर येतात ना ते पण एवढे पैशावाले नसतात, बडी नसीबवाली निघली तू. प्रिया आता खूप किळस फील करते आणि विचार करते, अरे बापरे या कसल्या बहिणी आहेत माझ्या, किती चीप आहेत या सगळ्या. अश्विन म्हणत असतो, ओ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लगेच आता ती मुलगी म्हणते, अहो गैरसमज कसला, ही आमची धाकटी बहीणच आहे, आम्हाला माहिती आहे ना ही आमची धाकटी बहीण आहे ते. आणि अगं बबले आपली सोनाली ताई आहे ना, तिला तुझी खूप आठवण येते बरं. अगं ती आली ना पनवेलमध्ये की तुला भेटायला येईल बरं. अजून एक बहीण आहे बरं का प्रेक्षकांनो, ती मिसिंग आहे. म्हणजे सध्या तिघीच आल्या आहेत पण ॲक्च्युली 4 आणि प्रिया प्लस 5 अशा 5 जणी आहेत त्या. प्रिया आता चिडून म्हणते, एक मिनिट सरका, बाजूला सरका, मी तुमची लहान बहीण नाही आहे. आता प्रिया विचार करते की या सगळ्यांना सायलीवर ढकलायला हवं. आता प्रिया म्हणते, ती तिथे उभी आहे ना ती. प्रिया मोठ्याने ओरडते, मी तुमची बहीण नाहीये, ती तिथे उभी आहे ना ती साडीवाली, तिकडे जा सगळ्या जणी, चला व्हा तिकडे. आता लगेच सदाशिव म्हणतो, अय पोरीनो केव्हापासून तुम्हाला खुणवतोय की ती पोरगी नाहीये तुमची बहीण, ही आहे इकडे साडीवाली. तर आता लगेच या पोरी सायलीवर तुटून पडतात आणि म्हणतात, अगो सायली आहे काय आमची ही बहीण. आणि आता सायलीला लुचायला लागतात, बाई काय गो तुझे गळ्यातले किती सुंदर आहेत हे कानातले, अगो काय छान दिसतेस तू, अगो किती दिवसांनी भेटली तू. इतकं बावळं करतात त्या सायलीला. आता मैना मोठ्याने ओरडते, अगं ए पोरीनो जरा गप्पा बसता का, काय चाललंय बबले बबले. तिला सायली म्हणायचं, सायली नाव आहे तिचं, बबली फिबली काही नाव नाही आहे तिचं. आता लगेच ती मुलगी हिंदीतून बोलायला लागते, हां पत्ता है जैसा देश वैसा नाम भी. आता सुभेदारांच्या घरात आमच्यासारखं बबली पिंकी थोडीच नाव चालणार आहे. पण अर्जुनला हे सगळं इतकं विचित्र वाटतंय ना प्रेक्षकांनो, आज मी तर खूप एन्जॉय करत असते.
पूर्णाजींना पण खूपच ऑकवर्ड फील होतं. त्या सगळ्याच्या सगळ्या पोरी मिळून सायलीच्या अंगाला हात लावत असतात, कधी केसांना, कधी कानातल्यांना. शेवटी सायली म्हणते, आई बाबा आल्यापासून मी तुमची चौकशी करत होते, कशा आहात तुम्ही? म्हणजे लहानपणापासनं आपण सोबतच होतो ना, तुम्हालाही वाटलं असेल ना की मला भेटावं. आता सायली आता गोड गोड बोलायला जाते बरं का या सगळ्यांशी. तर आता या सगळ्याजणी पण शांत होत. सायलीला आता त्या बहिणी म्हणतात, अगो सायले, लहानपणी फार चंट होतीस बरं तू. आता शेवटी अर्जुन मध्ये बोलतो आणि म्हणतो, हो तुमचे आई बाबा हेच सांगायचे, पण आमचा काही यावर विश्वास नाही बसत. सायलीचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांनो. सायली शेवटी म्हणते, हे हे माझे मिस्टर आहेत, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हे खूप मोठे वकील आहेत. आता पूर्णाजी म्हणतात, सायली अगं त्यांना बसायला तरी सांग. या सगळ्या जणी एकाच सोफ्यावर बसतात बरं का प्रेक्षकांनो, दाटी वाटी करून. म्हणजे त्या मैनाला खेळतात, तिकडे त्या सदाशिवला पाडायला आलेल्या असतात सगळ्या जणी. सुभेदार फॅमिली या सगळ्या बहिणींना बघतच राहते, म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं नवलच आहे. अशी वागणूक आतापर्यंत त्यांनी कोणाची पाहिली नव्हती ना. हे सगळं खूप विचित्र वाटतंय या सगळ्यांना. आता सगळ्या जणी तिथे खाली बसल्यानंतर ही सायली म्हणते, चहा आणू का तुम्हा सगळ्यांना? आता बघा ही मैना म्हणत असते या सगळ्यांना, ए पुरीनो जरा हळू ना. सदाशिव कसा बसलाय बघा. आता त्यातली ती मुलगी म्हणते, हां चहा चालेल मला, तसं माझा टाईम काही चहाचा नाही झालाय, पण हां चालेल मला. आता त्यातली ती दुसरी पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी म्हणते, अगं ए सायली जरा आलं आणि वेलची टाक. आता सदाशिव म्हणत असतो, हे खाते का ग? आता लगेच ती मुलगी आहे ना, जिने स्लीवलेस ब्लाऊज घातलंय, सॉरी प्रेक्षकांना मला त्यांची नावं नीटची लक्षात येत नाहीयेत. अर्जुनला ती विचारते, काय ओ जिजू, हा सगळा माल तुम्ही वकिली करून कमवलाय का? अर्जुन म्हणतो, माल? त्यावरती आता पुन्हा म्हणते ती मुलगी, ए जिजू मला सांग, तुझ्या एका केसची बिदागी किती असते? आता बिदागी म्हटल्यावर अर्जुनला काही उमजलं नाही. अर्जुन म्हणतो, बिदागी? बिदागी म्हणजे काय असतं? प्रतापराव मोठ्याने हसायला लागतात आणि पूर्णाजी तर डोक्याला हातच मारतात. शेवटी सायली म्हणते, ग मी ना तुझी ओळख करून देते, ह्या ना माझ्या अस्मिता ताई. आता अस्मिता मोठेपणाने सांगायला जाते, मी ना तिची नणंद आहे अगं. लगेच ती पोरगी डायरेक्ट तोंडावरच बोलते बरं का, नणंद आहे? अगं बाई लग्न नाही झालं का तिचं अजून? इथेच पडून असते का ती? शेवटी सायली विषय बदलते आणि म्हणते, ह्या माझ्या सासूबाई आहेत, ह्या माझ्या आई आहेत, हे बाबा आहेत, आणि ह्या माझ्या आजी सासूबाई पूर्णाजी. आता या सगळ्या पोरी पूर्णाजीच्या पाया पडतात बरं का, कारण मैनावती त्यांना खुणवते पाया पाडा म्हणून. आता लगेच ती पोरगी काय म्हणते, जी स्लीवलेस घालून बसली आहे ना, ती म्हणते, हा चकली चिवडा हा चकणा इथे का ठेवलाय? प्रतापराव म्हणतात, अगं चकणा नाही बाळा, फराळ येतो. मग लगेच ती मुलगी म्हणते, तुम्ही म्हणाल तसं. कल्पनाताई म्हणतात, विमल अगं यांच्यासाठी फराळाचं घेऊन येते का? आता विमलने फराळाचं आणल्यावर ती मुलगी म्हणते, मला जरा शेजवानचं सॉस मिळेल का याच्यासोबत? आता सगळेजण बघायला लागतात तिच्याकडे. मग ती पुन्हा म्हणते, एवढं काय झालं, मी तर शेजवानचा सॉसच मागितलाय ना. मग विमल म्हणते, बसा बसा मी आणून देते. आता फराळावरती अशा तुटून पडतात जणू काही पहिल्यांदाच पाहिला असेल. आता ही साडीवाली जी आहे ना, ती म्हणते, बबले अगं मी दरवर्षी दिवाळीला मी भांडे घासते ना, तिथे अशी तेलकट भांडी असतात बघ फराळाची, तिथे ना बिलकुल कोणी फराळाचं लवकर देत नाही बघ, मी कामाला जाते तिथे. पण आता तुझ्या घरी मात्र दिवाळी जोरदार होणार बघ. म्हणजे ही कामाला वगैरे पण जाते, त्यातली ही मोठी बहीण. अर्जुन विचार करायला लागतो, नाही 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 नाही, या सायलीच्या बहिणी असणं शक्यच नाहीये. माझ्याकडनं फार मोठी चूक झाली आहे, इम्पॉसिबल. माझी खात्री आहे DNA रिपोर्टमध्ये पण आता निघणारच आहे की सायलीचे आई बाबा हे नाहीच आहेत. तेवढ्यात चैतन्य आलाय बरं का. चैतन्य म्हणतो, तू बोलवलंस अर्जुन? चैतन्य आल्या आल्या या फॅमिलीकडे बघायला लागतो. त्याला पण खूप विचित्र वाटतं, कारण त्या सगळ्या पोरी चैतन्यकडे जरा वेगळंच बघत असतात आणि चैतन्य जरा भांबवतो. अर्जुन त्याला पटकन बाहेर नेतो बरं का. आणि मग चैतन्य त्याला म्हणतो, अरे अर्जुन तू सांगितल्याप्रमाणे सगळं अरेंज केलंय, तू मला सॅम्पल्स दे, मी सगळं अरेंज करतो. अर्जुन म्हणतो, हे बघ, हे घे, हा सायलीचा केस आहे आणि हा मैनावतीचा. हे बघ चैतन्य, मला खात्री आहे ही मैनावती सायलीची आई नाहीच आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, तुला असा कसा संशय आला रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य तू जर या फॅमिलीला नीट भेटला असता ना, तर तुलाही कळलं असतं मी असं का बोलतोय. चैतन्य म्हणतो, नाही
मी भेटलो त्यांना, आता बघितलं मी, पण त्या तिघी जणी आत बसलेल्या कोण आहेत रे? अर्जुन म्हणतो की त्या सगळ्या सायलीच्या बहिणी आहेत म्हणे, पण चैतन्य मला वाटतच नाहीये हे सगळं असं असेल, तू आजच्या आज मला DNA रिपोर्ट मॅनेज करून दे. चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि आता दोघे जण असे बाहेर जातात. आता इथे ऑक्शनाची तयारी सुरू आहे बरं का. रविराज आणि प्रतिमा आत्या आलेत. पूर्णाजी रविराजांना म्हणतात, रविराज, सुमन आणि नागराज आले असते तर बरं झालं असतं. रविराज म्हणतात, सुमन तिच्या भावाकडे थांबली आहे पूर्णाई, आणि नागराजचं काय, तो काय करतो काय नाही हे कोणाला माहित नसतं. बरं जाऊ द्या. नाही अस्मिता, तुझं झालं का अर्जुनला आणि अश्विनला ओवाळणं? अस्मिता म्हणते, नाही अरे काका, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. तेवढ्यात अर्जुन पण जॉईन झालाय या सगळ्यांना. प्रतापराव काहीतरी विचार करत असतात तेव्हा पूर्णाई त्यांना विचारतात, काय झालं रे प्रताप, कसला विचार करतोयस? प्रतापराव म्हणतात, ए पूर्णाई, तुला आठवतं का ग, प्रतिमा जेव्हा मला ओवाळायची आधी, म्हणजे आधी जेव्हा आपली दिवाळी व्हायची तेव्हा प्रतिमा मला कधी तपकातलं स्वीट नव्हती भरवत. ती माझ्यासाठी कायम अशी मऊ अशी बर्फी घेऊन यायची बघ, तिच्या हातची करून. गेल्या वर्षी तिने मला तपकातलं स्वीट दिलं होतं बघ ना पूर्णाई. प्रतिमाला आठवत पण नाहीये की ती माझ्यासाठी खास बर्फी करून आणायची. मग अर्जुन म्हणतो, डॅड, आत्याला बरंच काही आता आठवतंय आणि ती आपल्यासोबत आहे, इतकं छान आनंदात सण साजरा करतेय, हेच आपल्यासाठी खूप आहे, इनफ आहे नाही का? ज्या गोष्टी तिला आठवत नाही त्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या डॅड, सिम्पल आहे. आता तेवढ्यात कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या येतात स्वयंपाकघरातनं. कल्पनाताई म्हणतात, चला ऑक्शन करून घ्यायचं का? मग लगेच पूर्णाजी म्हणतात, हो चल बस बरं प्रताप. आता प्रतापराव तिथे पाटावर बसलेत ऑक्शनासाठी. आज त्यांनी छान भाऊबीज सेलिब्रेशन दाखवलंय प्रेक्षकांना आणि आजचा एपिसोडनं त्यांनी खूप पटापट काढलाय बरं का. आता प्रतापरावांना प्रतिमा आत्या ऑक्शन करताना आपल्याला इथे दिसतील. आता प्रतापरावांना त्यांनी प्रतिमा आत्यांनी एक मस्त सरप्राईज दिलाय बरं का. ऑक्शन झाल्यानंतर हे प्रतापराव प्रतिमा आत्याला एक छोटीशी भेट देतात. मग प्रतिमा आत्या म्हणतात, अरे प्रताप, याची काय गरज होती? अस्मिता म्हणते, नाही कशी आत्या, अगं भाऊबीज आहे आज, तुझा अधिकार आहे तो. अगं गरज आहे या गिफ्टची, घे घे, नाही म्हणू नकोस प्रतिमा आत्या. अस्मिता आता प्रतिमा आत्याला ते गिफ्ट घ्यायलाच लावते. आता प्रतिमा आत्या म्हणतात, थांब प्रताप, मी तुला गोड भरवते. मग सायली लगेच म्हणते, प्रतिमा आत्या, त्या तबकामध्ये आहे की गोड? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं हो, पण मी माझ्या प्रतापसाठी खास मलाई बर्फी आणली आहे. आता जेव्हा प्रतिमा आत्या असं बोलतात ना, तेव्हा सगळेजण प्रतिमा आत्याकडे बघतच राहतात. म्हणजे आता प्रतिमा आत्याला सगळं हळूहळू आठवायला लागलंय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रतिमा आत्या बोलून जातात की त्याला भाऊबीजेच्या दिवशी बर्फीच खायला आवडते ग. अश्विन सुद्धा बघायला लागतो बरं का. सगळे आश्चर्यचकित होतात. पूर्णाजी, रविराज सगळे बघत राहतात एकमेकांकडे. आता या प्रतिमा आत्या रविराजांना म्हणतात, अहो जरा तो डब्बा द्या बरं इकडे. रविराज तो डब्बा काढून प्रतिमा आत्याच्या हातात देतात आणि आश्चर्याने बघायला लागतात. प्रतिमा आत्याने त्यातनं बर्फी काढली आणि प्रतापरावांना दिली. प्रतापराव तर बघतच राहतात. प्रतिमा आत्या म्हणतात, काय रे प्रताप, काय झालं? सगळे असे का बघतायत माझ्याकडे? माझं काही चुकलं का? सगळे खूप इमोशनल झालेले असतात. इकडे या सायलीच्या बहिणींना काही कळतच नसतं नेमकं काय चाललंय. प्रतिमा आत्या म्हणतात, काय झालं, काही चुकलंय का माझं, सांगा ना कोणीतरी. मग आता प्रतापराव हळूच म्हणतात, प्रतिमा, अगं तुला आठवतं का, दरवर्षी तू अशीच स्वतः केलेली मलाई बर्फी माझ्यासाठी आणायचीस ग भाऊबीजेला. मग लगेच प्रतिमा आत्या उत्तर देतात, अरे हो प्रताप, मला आठवतं ना, म्हणून तर मी करून आणली तुझ्यासाठी मलाई बर्फी. आता तेव्हा एकदम खुश होतात सगळे. रविराज म्हणतात, अगं ए प्रतिमा, तुला कळतंय का, अगं जुनी गोष्ट आज तुला पुन्हा आठवली आहे आणि तुला त्यात काही विशेष नाही वाटत आहे का? प्रतिमा त्या म्हणतात, नाही हो रविराज. पूर्णाजी पटकन म्हणतात, देवी आई, माझ्या प्रतिमेला सगळं पूर्वीचं आठवू देत. लगेच रविराज म्हणतात, हो हो पूर्णाई, आठवणार, सगळं आठवणार आपल्या प्रतिमाला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या प्रतिमाला सगळं हळूहळू आठवतंय. प्रियाला टेन्शन आलं ना आता. रविराज म्हणतात, मला खात्री आहे आपल्या प्रतिमाची स्मृती आता लवकरात लवकर परत येणार. प्रिया विचार करते, अरे बापरे, हिला एवढं जुनं आठवतंय आणि हिला हिच्या पोरीबद्दल आता आठवलं तर. प्रियाला आता सॉलिड टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. कारण आता बरेच धागेदोरे असे सुचवत आहेत की सायलीबाई खरी तन्वी असल्याचं सत्य नक्कीच समोर येईल. पण नेमकं तेव्हा सायलीलाच ते गायब करतात का काय, असं मला आता शंका वाटायला लागली आहे बरं का. तर आता बघत राहा पुढे काय घडलंय.
सगळे खुश असतात. प्रतिमा त्याला आठवलं बाबा छान किती मस्त. पण तेवढ्यात आता प्रियाची बहीण म्हणजे जी ॲक्च्युली प्रियाची बहीण आहे त्या तिघी जणी आल्या आहेत ना, त्यातली एक जण म्हणते काय ही मोठी लोक, मला वाटलं होतं या बड्या लोकांची दिवाळी पण बडी असणार, पण हे काय ही लोक तर साध्या बर्फीवर इमोशनल होत आहेत. ही लोक जरा डोक्यावर पडलेली दिसतात. ही अगदी एक्झॅक्टली प्रियाची बहीण शोभते बरं का प्रेक्षकांनो, अगदी प्रियासारखीच बोलते ती. तर असो, आता प्रिया जरा मोठ्या लोकांमध्ये उठते बसते म्हणून मॅनर्स शिकली आहे जरा. असो, आता या कल्पनाताई म्हणतात चल लवकर बाई अस्मिता, तू अर्जुनला ओवाळ आता, नाहीतर तुझा श्वास अडकून बसेल ओवाळणीसाठी. मग अस्मिता आता अर्जुनला औक्षण करते. आता अस्मिता अर्जुनला पेढा भरवत नसते. अर्जुन म्हणत असतो अस्मिताई मला पेढा दे आता औक्षण झाल्यानंतर. अस्मी म्हणत असते नाही नाही आधी मला गिफ्ट हवंय. अर्जुन म्हणतो नाही आधी पेढा. अस्मिता म्हणते नाही आधी गिफ्ट. मग पूर्णाजी म्हणतात काय चाललं पोरांनो, काय पोर खेळ लावलाय. अस्मिता पेढा बरोबर आधी अर्जुनला. अश्विन आणि प्रिया कसे बाजूला बसलेत बघा ना प्रेक्षकांनो, लांबून सगळं बघतायत. आता बघा अस्मिताचं औक्षण झाल्यानंतर अर्जुनने तिला एक छान अशी वॉच गिफ्ट दिली आहे. आता ती पूर्ण पॅक आहे. अर्जुन तिला म्हणतो हे घे अस्मिताई, ही तुझ्यासाठी वॉच आत्ताच लॉन्च झाली आहे दिवाळीमध्ये, लिमिटेड ॲडिशन आहे. आता अस्मिता खुश होते आणि म्हणते अरे वा थँक्यू सो मच अर्जुन, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. असं म्हणल्यावर अश्विनला खूप राग येतो बरं का. अर्जुन आता स्माईल करतो. मग लगेच पूर्णाजी म्हणतात अश्विन चल रे बाबा चल बस आता तुझा नंबर आहे औक्षणाचा. अस्मिता आवाज देते अश्विनला चल अश्विन औक्षणाला ये. अश्विन बघा ना कसं कुचकटपणा करतोय. अश्विन म्हणतो कशाला मला ओवाळायचे तुला आता अस्मिताताई, जगातल्या बेस्ट भावाला तू ओवाळला ना, मग मला काय ओवाळायची गरज आहे. आता अर्जुनला पण राग येतो बरं का अश्विनचा. प्रिया कशी मजा घेते बघा सगळ्यांची. प्रतापराव म्हणतात काय रे बाबा अश्विन, प्रत्येक वेळेला तुला कडवटपणा आणायलाच हवा का. अश्विन म्हणतो मी कडवटपणा आणत नाहीये डॅड, सगळेजण बघा कसे वागतायत तुम्ही माझ्याशी माझ्या बायकोशी, कडवटपणा तुम्हीच आणतायत मी नाही. आणि तसंही इतकं सगळं झाल्यानंतरही या ओवाळ्याला काहीच अर्थ नाहीये. अश्विनला हा कुचकेपणा करायची काहीच गरज नव्हती बरं का. असो, पण आता पूर्णाजी मात्र चिडतात त्याच्यावर. चिडतात म्हणजे जरा प्रेमानेच बोलतात तरी सुद्धा. अश्विन आता असं इथून उठून जायची गरज नाहीये, चल निदान माणसांचा नाही पण सणाचा मान राख. आता पूर्णाजीचा ऐकतो तो आणि तिथे पाटावर जाऊन बसतो. आणि अस्मिता त्याला आता औक्षण करते बरं का प्रेक्षकांनो. पण आता अस्मिताला त्याने ओवाळणी सुद्धा दिलेली नाहीये, नुसतं औक्षण करून घेतो आणि लगेच पाटावरून उठून जातो. पण तेवढ्याच सायली अस्मिताच्या हातातनं ते औक्षणाचं ताट घेत असते. तिला असं वाटतं की तीही अश्विनला कदाचित ओवाळेल, पण अश्विन असा उठून जातो बघा प्रेक्षकांनो. प्रियाला फार मजा येते बरं का सायलीचं असं बारीक तोंड झालेलं बघून. सायलीला आता राखी पौर्णिमेची आठवण येते की अश्विन तिला म्हणाला होता की मीच तुझा भाऊ आहे आणि आता दरवर्षी तू मला ओवाळायचंस. हे सगळं आठवतं सायलीला आणि तिला बिचारीला फार वाईट वाटतं की आपल्या हाताने औक्षण न करताच अश्विन भाऊजी निघून गेले. पण प्रेक्षकांनो मला असं वाटतं की कदाचित अश्विन आतमध्ये ओवाळणी घ्यायला गेला असावा का, तो पुन्हा येईल का सायलीच्या हातचं औक्षण करायला. काय वाटतं तुम्हाला. जरा सस्पेन्स वाटतोय खरा, पण बघूयात उद्याच्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतीलच. आता ही अस्मिता पण खूप वाईट फील करते आणि सायलीला म्हणते जाऊ दे सायली, आता तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच हे खटकलंय की अश्विन असा निघून गेला म्हणून. तर असो, आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. आज त्यांनी विशेष काही दाखवलेलं नाहीये. आता उद्याच्या भागात आपण बघतोय की अर्जुन खूप वाट बघत असतो DNA रिपोर्टची. आता DNA रिपोर्ट आल्यानंतर नेमकं त्यात काय निघालंय हे त्यांनी सस्पेन्स ठेवलंय. आणि आता तो सायलीला म्हणतो सायली मला तुला काहीतरी विचारायचंय. मग चैतन्य आलाय बरं का DNA रिपोर्ट घेऊन. तो विचारतो काय रे बाबा अर्जुन काय आहे त्या रिपोर्टमध्ये. पण अर्जुन चैतन्याला काहीच बोलत नाही आणि डायरेक्ट रात्री सायलीशी बोलताना दाखवला. सायलीला तो म्हणतो सायली एखादी वस्तू तुझ्या आयुष्यातून निघून गेली तर तू कसं फील करशील. सायली म्हणते तुम्ही केसबद्दल बोलताय का, हे केसबद्दल नाहीये. काय हो काय झालंय. आता काय भानगड झाली आहे प्रेक्षकांनो. सायलीला पण आता शंका आली आहे. या सगळ्या बहिणी वगैरे तिने बघितल्यानं तिलाही आता असंच वाटायला लागलंय की ही तिची फॅमिली नसावी. आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होईलच. पण बघूयात, काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, काही नाही घडत.
बघूयात पुढे काय काय घडणार आहे नेमकं मालिकेत. आज ना मालिका त्यांनी खूपच फास्ट दाखवून टाकली बरं का, पण सांगताना मी तुम्हाला थोडंसं स्लोली सांगितलंय. कसा वाटला तुम्हाला आजचा हा भाग आणि प्रियाच्या त्या XYZ बहिणी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज लग्नानंतरचा रिव्ह्यू देतीये थोड्या वेळाने, नक्की तोही एन्जॉय करा. बघूयात ठरलं तर मग. टेक केअर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.